शहरात नव्हे, त्यामुळे दुसरं कुठलंही कॉलेज माझ्या जवळचं नाही रे बाबांनो. मग तुम्हाला आमचा हा वर्ग दाखवला कुणी? सांगते, मी हा असा रस्त्याने चालू होतो तर खिडकीतून तुमचा हा लाईट दिसला म्हणून वर आला आणि त्यातूनही तुम्हाला डिस्टर्ब वगैरे काही झालं असेल तर सॉरी. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. गुड बाय. नाही म्हटलं पण आपल्याला काय फुटण्याचं नाटकाचा दिग्दर्शक, लेखक आणि दिग्दर्शक. सर हात पाय गाडी चला काय म्हटलं सर आमच्या नाटकाचा हिरोईन सगळ्या आमच्या नाटकात मस्त करतोय आणि सिन्सिअर शिवाय सगळ्यांचा गाडा अभ्यास तुम्ही काय करता म्हणाला? एक मोठं प्रोजेक्ट, ही स्पर्धेची तयारी, परंपरा, चर्चा, मुलाखती, फोटोग्राफ, लेख, रोजच्या दिवसाच्या बातम्या, अगदी सगळं छापणार होतं. आमची मुलाखत घ्यायला ना म्हणलं होतं ना आपली मुलाखत नाही म्हणजे अगदीच तसं काही खरं तर हा लाईट दिसला ना म्हणून मी वर आलो. कारण काय हे मला दिलेल्या यादीत तुमच्या कॉलेजचं नाव नाहीये. आपल्यावर ही स्पर्धा मुक्ती करण्यात आमचा पण वाटायवर नाही हो. या वर्षीच्या बक्षीस समारंभाचा प्रयोग आम्हीच करणार. नाही सर, म्हणजे दरवर्षीच करावा अशी आमची इच्छा असते. तो जिंकल्यावर बक्षीस समारंभात बेगुंद होऊन नाचलाय कधी? सर 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 दोन ताशी वाजून तुमच्या हाताला फोड आले. मुंबईत असताना एकदा जिंकला होता करंट. आधीच घेतले आणि घालणार कधी मिळाल्यावर बक्षीस समारंभाला. सॉरी, नाही म्हणजे जिंकण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं, पण म्हणून कोणी पेट्या आधीच नाही घेऊन ठेवत. आमचं नुसतं स्वप्न नाहीये. सॉरी, गैरसमज करून घेऊ नका. पण जर एवढी इच्छा असेल आणि प्रयत्नात कुठेही कमी नसाल तर नक्की काहीतरी वेगळं घडेलच. सर तुम्हाला आपली प्रॅक्टिस पाहिजे. नाहीतरी दरवर्षीच्या रिझल्ट मध्ये एखादा चमत्कार घडतो. यावर्षी तुम्ही घडवा. हे अथेना, हे अपोलो, थोडक्यात सर्वच ऑलिम्पियन देवतांनो शक्ती द्या तुमच्या पुत्राला. हे विष्णू सागरे गरे सासा निघली सासा, सागरे मगरे सा निघली सासा, सागरे गरे सासा निघली सासा, सागरे मगरे सा निघली सासा. वनी सानी सानी वनी पम पनी पम. Pani sa
जस्ट अमेझिंग. आता शब्दरचना थोडीशी जुनी आहे. कारण आमचं नाटकच जुनं आहे ना. आमचं नाटक जुन्या संस्कृतीवर. शिकण्यासाठी तुम्ही एवढे पद्धती पण चित्रापेक्षा समारंभात जास्त उत्सुक होता. तिथे म्हणजे विजेत्यांचा मास काहीतरी वेगळाच असतो. त्याला करंडक मिळाला ना की पहिल्यांदा मी उंचवणार आहे. आणि त्यांनी आमच्याकडे भोपकर म्हणून पाहिलं ना त्यांना लाईला खेचला, पण नावाचा भोपटकर नाही मी. सिनियर्स सॉरी अपयशी सिनियर्सना घोसर पेट्यात बरोबर सॉरी वाटेल ती नाही परत बोलणार असं तसं नाही आहे. सिनियर्सचे एक वेगळंच रसायन असतं. वर्ष इथं येऊन घासून जातात आणि काल परवा आलेले ज्युनियर त्यांच्याकडे फिरायच्या प्रमाणे बघतात. पण हे करा ना, आपल्याला ज्युनियर्सच नाहीये. ज्युनियर्स नाही म्हणजे नसतील. जर याही वर्षी आम्ही काही मिळवलं नाही ना, तर आमचं कॉलेज हे 8 सकाळ बंद करणार. तो ज्युनियरचा प्रश्नच उभत नाही ना. बंद करणं पण वा. अरे बक्षीस मिळो किंवा न मिळो, प्रयत्न करत राहणं आपल्या हातात. तुम्हाला बक्षीस मिळण्यापूर्वी तुम्ही हे असंच म्हणाला का की फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात नाही. कसंच आहे. त्या प्रयत्नांपलीकडे ही नशीब नावाची गोष्ट असतेच की. कितीही अगदी कितीही प्रयत्न करा, आमचं नशीब शेवटी बक्षीस समारंभाला आम्हाला ऑडियन्स मध्येच बसवतं. अरे आजकाल बक्षीस समारंभाला तरी कुठे राहिला ऑडियन्स. निम्म्या अधिक खुर्च्या रिकाम्याच असतात. दुसऱ्या फुग्यांमध्ये समारंभ पार पडतात. कुठे घोषणा तर कुठे शिव्याशा. पण आम्ही कधी कोणाला शिव्या देत नाही, पण देणार पण नाही. अगदी त्यांनी बक्षीस नाकारलं ना सर, त्यांना पण तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय माहित नाही. सगळं माहिती असतं आम्हाला. आम्ही असतो प्रत्येक बक्षीस समारंभाला ऑडियन्स मध्ये सगळे. चायला पण बक्षीस कसं नाकारू शकतात यार. अरे उत्तेजनार्थ तर उत्तेजनार्थ, तर बक्षीस हे बक्षीस असतं यार. तुम्ही कधी कुठला करंडक जिंकला नाही म्हणून असेल तुम्हाला त्याचं महत्व. येस सर, येस करणार असेल. पण डोंट वरी बॉयज, नेक्स्ट फॉर्मेशन.